कधी रात्री मोकळ्या आकाशाकडे पाहिले? ते चमकणारे तारे, तो शांत चंद्र, हे सगळं पाहून कधीतरी मनात विचार येतोच की या अथांग अवकाशात आपलं नेमकं स्थान तरी कुठे आहे. चला, आज आपण आपल्याच विश्वातल्या घराची, आपल्या सौरमंडळाची एक मस्त सफर करूया. आपण सर्व ताऱ्यांच्या धुळीपासून बनलो आहोत. आपण विश्वाना स्वतःला ओळखण्याचा एक मार्ग आहोत. काय कमाल विचार आहे नाही का? याचाच अर्थ आपण आणि आपलं घर हे सगळं एका विशाल ब्रह्मांडाचा हिस्सा आहे. आणि आपलं हे घर म्हणजे आपलं सौरमंडळ ते वसलेलं आहे आकाशगंगेत, म्हणजेच आपल्या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये. ठीक आहे, तर मग आपली ही सफर कशी असेल? सगळ्यात आधी आपण पाहू आपलं वैश्विक घर कसं तयार झालं. मग भेटू आपल्या ताऱ्याला, सूर्याला. त्यानंतर आतल्या खडकाळ ग्रहांना आणि मग बाहेरच्या मोठ्या वायुरूप ग्रहांना. आणि शेवटी ग्रहांच्याही पलीकडे काय आहे याचा शोध घेऊ. चला, तर मग सुरुवात करूया आपल्या वैश्विक घराच्या कथेपासून. ही गोष्ट आहे अब्जावधी वर्षांपूर्वीची, जेव्हा आपल्या सौरमंडळाचा जन्म झाला. कल्पना करा, साधारण 4.5 अब्ज वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अवकाशात वायू आणि धुळीचा एक प्रचंड मोठा ढग होता. आणि मग काय झालं? जवळच एका ताऱ्याचा महास्फोट झाला, ज्याला आपण सुपरनोवा म्हणतो. त्या धक्क्यामुळे सगळा ढग स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणाने आतल्या आत कोसळू लागला, गोल गोल फिरू लागला. आणि या फिरणाऱ्या तबकडीच्या बरोबर मध्यभागी प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे आपला सूर्य जन्माला आला. आणि हा सूर्य किती महत्वाचा आहे याचा अंदाज घ्या. आपल्या संपूर्ण सौरमंडळाचं जे काही वजन आहे, त्यातलं तब्बल 99.8% वजन एकट्या सूर्याचं आहे. म्हणजे बाकीचे सगळे ग्रह, लघुग्रह, धूमकेतू हे सगळं मिळून फक्त 0.2%. म्हणजेच सूर्यच आहे आपल्या सौरमंडळाचा खरा राजा. तर मग याच राजाबद्दल, आपल्या सौरमंडळाच्या हृदयाबद्दल, म्हणजेच आपल्या सूर्याबद्दल अजून जाणून घेऊया. याच ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे तर आपलं सगळं सौरमंडळ एकत्र बांधलेलं आहे. आता सूर्याच्या आकाराबद्दल बोलूया. तो किती मोठा असेल? विचार करा, आपल्या सूर्यामध्ये 1-2 नाही तर तब्बल 10 लाख पृथ्वीगोल आरामात बसतील. म्हणजे विचार करा, केवढा प्रचंड असेल तो. हो, प्रत्येक ताऱ्याप्रमाणे आपल्या सूर्याचंही एक आयुष्य आहे. सध्या तो त्याच्या तरुणपणात आहे. आपण त्याला येलो ड्वॉर्फ म्हणतो. म्हणजे तो हायड्रोजन जाळून हिलियम तयार करतोय आणि आपल्याला ऊर्जा देतोय. पण आजपासून साधारण 5 अब्ज वर्षांनी त्याचं इंधन संपायला लागेल आणि मग तो फुगायला लागेल. एका लाल राक्षसी ताऱ्यात म्हणजे रेड जायंटमध्ये बदलेल. तो इतका मोठा होईल की बुध, शुक्र आणि कदाचित आपली पृथ्वीसुद्धा त्याच्या पोटात जाईल. आणि मग शेवटी तो थंड होऊन एका लहानशा पण प्रचंड घनतेच्या व्हाईट ड्वॉर्फ ताऱ्यात रूपांतरित होईल. चला, आता सूर्यापासून थोडं पुढे जाऊया. भेटूया सूर्याच्या सगळ्यात जवळच्या 4 ग्रहांना. यांना आतले ग्रह किंवा खडकाळ ग्रह म्हणतात, कारण यांची जमीन आपल्या पृथ्वीसारखीच घन आणि खडकाळ आहे. तर हे आहेत ते 4 ग्रह. सगळ्यात आधी येतो बुध, सगळ्यात छोटा. मग येतो शुक्र, जो दिसतो पृथ्वीसारखा पण आहे भयंकर गरम. मग आपलं घर, आपली पृथ्वी, जिथे जीवन आहे. आणि चौथा म्हणजे मंगळ, तो लाल ग्रह, जो आज एक थंडगार वाळवंट बनला आहे. बुधवारची एक गंमत सांगू? तिथलं वेळेचं गणित फारच अजब आहे. बघा, तिथे 1 दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 59 दिवस, पण 1 वर्ष फक्त 28 दिवसांचं. म्हणजे काय, तर बुधवारचं 1 वर्ष अवघ्या 1.5 दिवसात संपतं. विचित्र आहे ना? थांबा, जर बुध विचित्र वाटला असेल तर शुक्राचं ऐकून तर डोकंच चक्रावेल. शुक्रावर 1 दिवस त्याच्या 1 वर्षापेक्षा मोठा असतो. हो, खरंय, त्याला स्वतःभोवती फिरायला 243 दिवस लागतात, पण सूर्याभोवती एक चक्कर मारायला फक्त 225 दिवस. कमालच आहे. आणि हो, तिथे सूर्य पश्चिमेला उगवतो. आता वळूया लाल ग्रहाकडे, मंगळाकडे. त्याच्या मातीत भरपूर लोह असल्यामुळे तो लाल दिसतो. मंगळ आज एक थंड, धुळीने भरलेलं वाळवंट आहे. पण गंमत म्हणजे तिथेही पृथ्वीसारखे ऋतू आहेत, ध्रुवांवर बर्फ आहे. पण त्याचं वातावरण खूपच विरळ आहे. आणि हो, आपल्या सौरमंडळातला सगळ्यात उंच पर्वत, ऑलिम्पस मॉन्स नावाचा ज्वालामुखी, तो मंगळावरच आहे. बरं, मंगळानंतर पुढच्या ग्रहाकडे जाण्याआधी आपल्याला एक सीमा ओलांडावी लागते. मंगळ आणि पुढचा ग्रह गुरु यांच्यामध्ये लाखो खडक आणि धातूंचे तुकडे फिरत आहेत. हा आहे लघुग्रहपट्टा किंवा ॲस्टेरॉइड बेल्ट. ही जणू काही आतल्या आणि बाहेरच्या ग्रहांमधली एक नैसर्गिक भिंतच आहे.
चला तर मग ही सीमा ओलांडून आपण प्रवेश करूया सौरमंडळाच्या बाहेरच्या भागात. इथे आपल्याला भेटतील वायू आणि बर्फाचे मोठमोठे राक्षस, म्हणजेच जायंट प्लॅनेट्स. हे आहेत बाहेरचे 4 महारथी. गुरु आपल्या सौरमंडळाचा राजा, शनी ज्याच्या भोवती सुंदर कडी आहेत, मग युरेनस जो अक्षरशः आडवा पडून फिरतो, आणि शेवटी नेपच्यून जिथे वाऱ्यांचा वेग आवाजापेक्षाही जास्त असतो. आणि हे सगळे ग्रह आपल्या पृथ्वीपेक्षा कित्येक पटींनी मोठे आहेत. गुरुला सौरमंडळाचा राजा का म्हणतात ते आत्ता कळेल. तो इतका मोठा आहे की बाकीचे सगळे ग्रह एकत्र केले तरी गुरु एकटा त्या सगळ्यांपेक्षा मोठा भरेल. त्याच्यावर एक लाल रंगाचा डाग दिसतो ना, तो ग्रेट रेड स्पॉट. ते एक प्रचंड मोठं वादळ आहे जे आपल्या पृथ्वीपेक्षाही मोठं आहे आणि कित्येक शतकांपासून तिथे घोंगावतंय. आणि गुरुला तब्बल 90पेक्षा जास्त चंद्र आहेत. गुरुनंतर येतो शनी, सौरमंडळाचं रत्न. त्याच्या सुंदर कड्यांमुळे तो ओळखला जातो. ह्या कड्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बर्फ आणि खडकांचे कोट्यावधी लहान मोठे तुकडे आहेत. आणि शनीबद्दलची एक अविश्वसनीय गोष्ट म्हणजे तो पूर्णपणे वायूचा गोळा आहे आणि त्याची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे. म्हणजे जर खरंच शक्य असतं तर एखाद्या मोठ्या महासागरात तो चक्क तरंगला असता. आता भेटूया युरेनसला. हा आहे एक बर्फाचा गोळा आणि आपल्या सौरमंडळातला सगळ्यात थंड ग्रह. तिथे तापमान किती खाली जातं माहितीये? उणे 224°C. आणि गंमत म्हणजे तो नेपच्यूनपेक्षा सूर्याच्या जवळ असूनही नेपच्यूनपेक्षा जास्त थंडगार आहे. कमाल आहे. आणि आता बोलूया नेपच्यूनबद्दल. इथे वाहणाऱ्या वाऱ्यांची कल्पना करणंही अवघड आहे. बघा, पृथ्वीवर आजपर्यंत नोंदवलेल्या वाऱ्याचा सर्वाधिक वेग आहे ताशी साधारण 400 किलोमीटर. पण नेपच्यूनवर तिथे वारे ताशी 2160 किलोमीटरच्या वेगाने वाहतात. म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त. सुपरसोनिक वारे. आपली ग्रहांना भेट देण्याची सफर इथे संपली, पण आपलं सौरमंडळ इथे संपत नाही. नेपच्यूनच्याही पलीकडे एक थंड, अंधारं आणि रहस्यमय जग आहे. चला तिथे डोकावून पाहूया. नेपच्यूनच्या पलीकडे आहे कायपर बेल्ट. आठवतंय, मंगळ आणि गुरुच्या मध्ये लघुग्रह पट्टा होता. हा कायपर बेल्ट तसाच आहे, पण त्यापेक्षा कित्येक पटींनी मोठा, तब्बल 20 पट रुंद आणि प्रचंड वस्तुमानाचा. इथे प्लुटोसारखे अनेक छोटे छोटे बटुग्रह आणि अब्जावधी बर्फाचे गोळे फिरत आहेत. आणि याच कायपर बेल्टचा राजा आहे प्लुटो. एकेकाळी तो आपल्या सौरमंडळाचा 9वा ग्रह होता, पण 2006 मध्ये शास्त्रज्ञांनी त्याला बटुग्रह या नवीन प्रकारात टाकलं. पण तरीही प्लुटो एक खास जग आहे. तिथे बर्फाचे उंच पर्वत आहेत, विरळ वातावरण आहे आणि त्याला स्वतःचे 5 चंद्रसुद्धा आहेत. प्लुटोवरचं 1 वर्ष म्हणजे पृथ्वीवरची 248 वर्ष. तर आपली ही सौरमंडळाची सफर इथे संपते. आपण सूर्यापासून सुरुवात केली, खडकाळ ग्रहांना भेटलो, वायूच्या राक्षसांना पाहिलं आणि बर्फाळ कायपर बेल्टपर्यंत पोचलो. पण अवकाश तर अनंत आहे. आपल्या या घराच्या पलीकडे काय असेल? कोणती रहस्य दडली असतील? हाच प्रश्न आपल्याला नेहमीच पुढे शोध घ्यायला प्रेरणा देत राहील.